आज आपण आहोत धाराशिवमधील भूम तालुक्यात या ठिकाणी आणि धाराशिवमधील भूम तालुक्यात येण्याचं कारण म्हणजे पंचायत समितीमध्ये नेमकं चाललंय काय हे आम्ही का म्हणतो। कारण की येथील नागरिकांचं म्हणणं आहे की पंचायत समितीमधले जे कामं आहेत ते आमची थकलेली आहेत आणि होत नाहीत आणि ते कामं का होत नाहीत ते आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष काय सांगाल तुम्ही काय काम आहेत तुमची आणि या भूम पंचायत समितीमध्ये 18/7/2023 ला ढवळशंख म्हणून बीडीओ होते। त्यांची उस्मानाबादला बदली झाल्यापासून अद्यापर्यंत एकही बीडीओची कायमस्वरूपी ऑर्डर नाही। कुठले 8 दिवसाला परांड्याचा येतो, कळमचा येतो, वाशीचा येतो, 4-4 दिवसाला डीएससी बदलते आणि त्याच्यामुळं शासनाच्या अनेक धोरणात्मक निर्णय असतात आणि त्याचा एकही काम शेतकऱ्याचं होऊ शकत नाही। अशी खंत या पूर्ण तालुक्यामध्ये तिथं सत्ताधारी मंडळीचा बी वचक नाही आणि विरोधकाला तर इथं अधिकारी नसल्यामुळे कुणाला बोलावं हीच पंचायत आहे आणि सत्ताधारी मंडळी तर तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, कुठे हातभार झालेत हेच कळत नाही। किती दिवसापासून हा त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना? ही त्रास गेलं 1.5 वर्ष झालं। या पंचायत समितीला गट विकास अधिकारी नसल्यामुळं सगळी जी लाभार्थी इथं आता मला एक सांगा, ग्रामीण भागामध्ये कमीत कमी ग्रामपंचायतच्या मार्फत 30 ते 35 योजना ग्रामपंचायतला राबवायला पंचायत समिती मार्फत यावं लागतं। मग ती तुमची विहिरीचा असेल, गायगोठ्याचा असेल, अनेक कृषीच्या योजना असतील, पांधण रस्ता असेल, शेत रस्ता असेल, हे जी योजना आहेत ह्या सगळ्या कुठल्याच प्रकारचं इथं 4-4 दिवसाला बीडीओची डीएससी बदलल्यामुळं कुठल्याच कोणाचं पेमेंट निघत नाही, पैसा मिळत नाही आणि आलेला निधी पूर्णतः माघारी जातो। आम्हाला काय अशी माहिती मिळाली की वरून निधीच मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे काय कामं रखडली गेलेली आहेत। आता वरून निधी यायचा आहे कुठून? एक ह्याच्यामध्ये 1,500 लाडक्या बहिणीला दिल्यात, तिथं 500 जुन्या शाळेच्या बहिणी आहेत त्यांचे सुद्धा पगार व्हायनात या लाडक्या बहिणीच्या योजनेत। ह्या सरकारकडे घोषणाबाजी सरकार आहे, ह्यांच्याकडे 1 रुपयाचा निधी नाही। घोषणा मात्र भरमसाठ येतं, सगळ्या घोषणा कागदावर आहेत, अंमलबजावणीच्या बाबतीत शून्य आहे। तुम्हाला काय वाटतं की काय नागरिकांना प्रॉब्लेम येतात त्या पंचायत समितीमध्ये आणि किती तुम्हाला सहन करावं लागतं? भूम पंचायत समितीला बीडीओ नसल्यामुळे विहिरीचे काम एकही नाही या 1.5 वर्षात। न घरकुलाचं काम नाही, न गायगोट्याचं काम नाही, कसलंच काम ह्या पंचायत समिती मार्फत चालू नाही सध्या तरी। रस्त्याची कामं आहेत ग्रामीण भागातले, त्याचं काय तुम्हाला काय वाटतं? रस्त्याची मस्टर बंद आहेत, विहिरीची मस्टर बंद आहेत, बीडीओ साहेब नसल्यामुळे ग्रामसेवक निवडावडीची उत्तर द्यायची, बीडीओ साहेबच हजर नाहीत त्याच्यामुळे ग्रामसेवक पण कुठले हजर राहत नाहीत आणि ग्रामसेवक जोपर्यंत बीडीओ साहेब येत नाही तोपर्यंत ग्रामसेवकला एकदम मोकळीक भेटलेली, त्याच्यामुळे ती कुठलीही कामं करीत नाहीत। साहेबच नाही म्हणतात आम्ही कुठलं काय करायचं? काय सांगाल तुम्ही नेमकं तुम्हाला काय अडचणी येतात? आम्हाला काय अडचणी यायला ही कोणी असं आलं तर साहेब नसतात, ही साहेब आलं की कवा येते तर सह्या करून जातात, कोण येतं तीच तपास लागत नाही। असं बी म्हटलं जाते की एका कामाचे 2-2 बिलं काढली जातात, ते काय विषय आहे? ती MREGS मार्फत 2-2च का आलं, किती बी पैसे काढतात आणि काय त्या ह्याच्यात आपल्या मागासवर्गीयाचा रस्ता सुद्धा चोरतात ग्रामपंचायती। 22 ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयाचा सुद्धा रस्ता चोरून नेलाय, मराठ्याच्या ह्याच्यात केलाय। तिथं बामणाची लोक आहेत, सुताराची लोक आहेत आणि जिथं करायचा होता मागासवर्गीयाचा मंजूर करून घेतला आणि त्या असताना त्या सर्वसामान्य जनतेच्या ह्याच्यात रस्ता केला गरज नसताना आणि त्यांचा निधी हडपून ह्या लोकांनी खाऊन टाकला। मग असं एवढे जर अडचणी येतात नेमकं मग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एवढंच नाही, बीडीओची ही पंचायत समितीच नाही, तुम्ही बघितलं तर तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत आज कोट्यवधी रुपयाचा निधी कागदावर मंजूर आहे आणि कुठं कुठं जी निधी आलाय ह्या प्रशासनावर कोणाचा अंकुश नसल्यामुळं टेंडर होऊन सुद्धा PWDची मी मागल्या महिन्यात गेल्या डिसेंबरमध्ये
तहसीलदार डिप्टी कलेक्टर यांना निवेदन दिलं आणि त्याच्यावर मग ते आमचा वारेवडगाव कासारी बोगलगाव रस्ता असेल, साडेसांगवी ह्याचा रस्ता असेल, डोंबाळे वस्तीचा असेल, नवलगाव वारेवडगाव रस्ता असेल, गोरमाळा चुंबळी कासारी बोगलगाव रस्ता असेल, पाचसांगवी वाला हिवर्धा ह्याचा इडा अंतरगाव ही जवळा रस्ता असेल, सामनगाव अनाळा रस्ता असेल, त्या सामनगाव रस्त्याने जर रस्ता चांगला झाला तर परांडा वालवडच्या लोकांना 20 किलोमीटरवर परांडा आहे आणि ती रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं 35-15 किलोमीटरनी आडवं जावं लागतंय. आता मार्च एंडिंग येणार आहे 1-2 महिन्यावर आणि अधिकारी म्हणतात की बजेट नाही आहे, निधी येत नाही आणि त्याच्यामुळे हे कामं रखडलेत. आता त्याच्यावर काय म्हणणं? निधी तर माझ्या माहितीनुसार 3-3 वर्ष झालं त्या गुत्तेदाराची कामं करून दिलं नाहीत. ती मेट कुठे आल्यात, त्यांच्या शिशीवर याजावर याच चढायलंय. सरकार घोषणाबाजीचं सरकार आहे आणि याला कारणीभूत अकार्यक्षम असलेला ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी नशिबाने निवडून आलाय. की पिपणीला आमचं मतदान गेलं 4446, नाहीतरी कवच पडलेला लोकप्रतिनिधी त्या राहुल मोठे साहेबांनी गुत्त घेतलं का कुठल्या कामाचं. आज तुम्ही एवढा वाघ आलाय, हाय त्याच्यावर प्रतिक्रिया. माझा बिबट्या आलता, हाय त्याच्यावर प्रतिक्रिया. शासनाकडे त्या कृषीचं अनुदान थकलंय, मग ठिबकचं असेल, ड्रीपचं असेल, फळबागाचं असेल, अनेक प्रकारच्या योजनेचं बजेट नाही. ह्या विधानसभा मतदारसंघाचं 4.5 कोटी रुपये पेंडिंग आहेत 2 वर्षापासून, अजून लोकांना लाभ नाही. विम्याचे पैसे भेटत नाहीत. ह्या लोकप्रतिनिधींनी कधी विम्याच्या बाबतीत तोंड उघडलेलं सुद्धा कधी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. बघा तुम्ही की राष्ट्रवादीचे जे शरद पवार पक्षाचे जे नेते सांगतात की या मतदारसंघाला मात्र वारंवार विळख्यात टाकले जाते आणि या निधीपासून वंचित ठेवलं जाते का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आता मार्च एंडिंगपर्यंत कधी निधी येईल आणि कधी वाटप होईल ह्याची घोषणा कधी होईल हेच वाट पाहत बसले शेतकरी. आता तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र. इरिगेशनच्या बाबत तुम्ही काय सांगा? आज मला सांगा, इथं जी आमदार लोकप्रतिनिधी झाल्यात, जसं ब्रिटिश भारतात आलं व्यापारी म्हणून राजकर्ते बनले, तसं स्वर्गीय कैलासवासी मोठे बाप्पांनी चिना कोळेगाव केला. त्याच्यामुळे बैलूना शुगर उभा झाला आणि त्याच्या मोबदल्यात लोकांनी जनतेने त्यांना 2 टर्म आमदार केलंय. की बाहेरचा माणूस आहे तरी इथल्या लोकांनी निवडून दिलंय आणि विकासाच्या बाबतीत कार्यक्षम माणूस आहे. अजून विधानसभा झाल्यापासून एक दिवस कुठल्या ऑफिसला जिल्ह्याला जर हे आमदार केला असेल तर मी वाटेल ती किंमत मोजतो. अगर त्यांचा सालकरी गडी राहतो. येणाऱ्या काळामध्ये नेमकं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची पुढची मागणी आणि पुढचं पाऊल काय असेल? आमचं पाऊल एकच आहे, आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर सक्षमपणाने कसा उभा राहील आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला शेतकरीच्या मालाला किफायतशीर भाव भेटायला पाहिजे. आज सोयाबीनची काय अवस्था आहे, तुरीची काय अवस्था आहे, कांद्याची काय अवस्था आहे, हे झोपं काढू ये मारू सरकार आहे. 8-8 दिवस बारदाना येत नाही तर खरेदी केंद्रावर आणि 1 तारीख वाढवायची, बारदाना द्यायचा नाही आणि त्या खरेदी केंद्राच्या अंगावर शेतकरी घालायचं. अनेक मुद्दे शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या मागण्याही खूप आहेत, पण सरकार याकडे कधी लक्ष देणार आहे हे मात्र या भूम तालुक्यातल्या नागरिकांना समजणं असं झाले आहे आणि सरकारने त्वरित याच्यावर कुठला तरी निर्णय घ्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून या नागरिकांकडून होत आहे.